नमस्कार मंडळी, आज तुम्हाला मी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी पूजा कशी करायची आहे ते आज तुम्हाला पुस्तकात जसे दिलेले आहे त्याप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर याच नित्य नियमाप्रमाणे तुम्ही ही पूजा करू शकता एकदम सोप्या पद्धतीने. मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे हे व्रत आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, समाधान आणि ऐश्वर्य मिळवण्यासाठी आपण ही पूजा करतो. लक्ष्मीची कृपा सदैव आपल्या घरावर असावी यासाठी आपण हे महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी करतो. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे हे व्रत कोणतीही स्त्री, पुरुष किंवा मुलगी करू शकते. लक्ष्मीने पद्मपुराणात असे सांगितले आहे की हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करेल. त्यामुळे हे लक्ष्मी व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची ही पूजा सकाळी पहाटे लवकर केली जाते. अगर सकाळी नाही झाली तर तुम्ही ही सायंकाळी पण करू शकता. 5 ते 7 या दरम्यानही सायंकाळी तुम्ही ही पूजा करू शकता. तिन्ही सांजेला लक्ष्मी येण्याचा टाईम असतो. आपण त्या पण वेळी केली तरी आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होते. संपूर्ण लक्ष्मी व्रतची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, संपूर्ण व्हिडिओ पहा. आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपले छान छान व्हिडिओ असतात ते पण तुम्ही नक्की पहा. आता आपण सकाळी आपल्याला लवकर पूजेसाठी तयारी करायची आहे. त्यासाठी आपल्याला एक दिवस आधी सर्व पूजेचं साहित्य वगैरे घेऊन ठेवायचं आहे. फुले, श्रीफळ असं बरेच काही असतं. आणि जे पूजेचे भांडे आहेत ते पण आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर दारामध्ये सडा, रांगोळी करायची आहे. आंघोळ वगैरे स्नान करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण वाटते हे सर्व केल्यानंतर. आणि आपल्याला सकाळी पूजेची लवकर तयारी करायची आहे. आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. जर फरशी असेल तर पुसून घ्यायची आहे आणि जर शेणाचं सारवायचं असेल तर तिथं तुम्ही सारून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तर पूजेची मांडणी व्यवस्थित सगळे करून घ्यायची आहे. तुम्हाला ज्या ज्या पद्धतीने तुमच्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पूजा मांडली जाते त्याच पद्धतीने आपल्याला पूजा मांडायची आहे. काही वेगळं करण्याची गरज नाही आहे. दिवसभर उपवास करून तुम्ही संध्याकाळी हा उपवास सोडू शकता. संध्याकाळी आपल्याला जी पूजा वगैरे पुन्हा दिवा वगैरे लावायचा आहे, कथा वाचायची आहे. त्याचप्रमाणे जो पण आपण नैवेद्य बनवलेला आहे ते देवाला नैवेद्य दाखवायचा आहे. घरातील थोरा मोठ्यांना पण तुम्ही जेवायला वगैरे द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण जेवण करायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर सर्व काही तुम्ही जी पूजा मांडलेली आहे ती व्यवस्थित करायची आहे. आणि त्याच्यानंतर जो नैवेद्य आहे तुम्ही तो गाईला चारू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला हा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी ही पूजा मांडणी करायची आहे. असं म्हणून प्रत्येक गुरुवारी आपल्याला नवीन पूजा मांडणी करायची आहे. आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला 5 सुवासिनीला किंवा 7, 12 अशा सुवासिनीला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे. आणि सर्वांना सुवासिनीला जेवू घालायचं आहे. आणि पुढील प्रमाणे गुरुवार यावर्षी आलेले आहेत ते तुम्ही नक्की पाहावे. पूजाचे नियम आपण स्क्रीनवर दिलेले आहेत ते पण तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे पूजा वगैरे मांडणी करू शकता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद. जय माता दी. 2025 मार्गशीर्ष महिन्यातील तारखा जाणून घेण्यासाठी आपण स्क्रीनवर दिलेले आहे. पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर, दुसरा गुरुवार 4 डिसेंबर, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर, चौथा गुरुवार 18 डिसेंबर. स्क्रीनवर दिल्याप्रमाणे आपल्याला यावर्षीचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार सेलिब्रेट करायचे आहेत. तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल शेवटपर्यंत.